स्वागत आहे ऐश्वर्या न्यूज ब्लॉगमध्ये. मी हल्ली म्हणजे लाईव्ह येऊ शकत नाही, त्याचं कारण असं आहे की बरीच बिझी झालेली आहे आणि मध्ये मध्ये कसा बाबू शाळेत जात नव्हता. तर मग आता तो शाळेत जायला लागला, तर त्याला शाळेत घेऊन जावं लागतं, यावं लागतं. घरची पण काही कामं असतात, घरची कामं करायला थोडंफार सासू असते. आता जरा खटखट आवाज येत असणार, लसूण कुटायचा असे करत कामं चालू असतात. तुम्ही हल्ली लाईव्ह येऊ शकत नाही, तर मी असंच एक छोटा मिनी ब्लॉग किंवा मोठा लॉंग ब्लॉग बनवून टाकत जाईल. तर माझ्या त्या ब्लॉगला नक्की सगळे सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात बघायला, त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओचा चांगला आनंद घ्या. आणि मला तर खरं अशी बोलायची सवय नाही. ज्यांच्या जसं लाईव्हमध्ये जे कमेंट यायच्या त्यांची ते उत्तरं द्यायची, त्याच्यामध्ये ती मजा येते. वेगळीच मजा होती ती बोलायला, आणि असं वाटायचं आपण कोणाशी तरी बोलतो तरी. आता तर काय ना, बोलायला कोण नाही, डायरेक्ट मी कॅमेरा संग बोलते. मला जरा म्हणजे कम्फर्टेबल तर वाटतच नाही बोलायला. पण मी बोलायचा आज प्रयत्न करते. आणि माझं म्हणजे समजा हा ब्लॉग जरी पहिले आधी झालेच आहे ब्लॉग, काही एवढे ते सक्सेस तर नाही झाले, पण हा ब्लॉग जरी माझा म्हणजे समजा पहिल्यासारखं समजा, कारण मला काही समजत नाही कसं बोलायचं, काय बोलायचं. कारण बोलायला काही टॉपिक नाही, काही कारण नाही, काय म्हणून आपण बोलायचं असं असतं ना. तर पहिले मी कसं कमेंट प्रमाणे बोलायची, जसे जसे लोकांचे कमेंट यायचे, काय काय लोक तर चांगले कमेंट करायचे, काय काय वाईट करायचे. असं लोकांना आवडतं त्याप्रमाणे ते कमेंट करतात. आपलं बोलायचं आम्ही आपण व्यवस्थित बोलतो, एवढंच, बाकी काही नाही. तर बघा, हा जो स्टँड आहे ना, हा जो हा जो भाग आहे ना, हा खोलला जातो. आणि ना मी इथं बेडवर बसून आता सध्या पसारा आहे, कारण स्कूलची ती माझी म्हणजे घेऊन जायची बॅग आहे, मोबाईल वगैरे घेऊन जायची बॅग आहे. हा जरा पसारा आहे, समजून घ्या, बाळाचं घर आहे म्हणून. आणि हे जे स्टँड आहे ना, हे खोलून मी इथं स्टँड लावून अशी बसायची आणि मग लाईव्ह वर बोलायची. आणि आता कसं झालंय की मी हे घेतलंय, म्हणजे ट्रायपॉड घेतलेला आहे. त्या ट्रायपॉडद्वारे मला व्यवस्थित बोलता म्हणजे पकडून बोलता येतं, असं गरा फिरवता पण येतं, असं असं फिरवता येतं, असं असं. आणि मला कसं संपूर्ण घर व्यवस्थित दाखवता पण येते बघा, आरशात मी पण दिसते इथे. हे बघा, कशी दाखवू, हे बघा, असं आरशात. म्हणजे सांगते काय, मला म्हणजे ट्रायपॉडमुळे ना खूप सपोर्ट झाला. आणि आता मी किती आता वाजले, एक वाजायला लागलं, दीडला शाळा सुटते, पण मी लवकर जाते, कारण जरा लांब आहे. आपल्याला असं लवकर गेलेलं बरं असतं, म्हणून मी लवकर जाते स्कूलमध्ये त्याच्या. आणि मग तिथं मैत्रिणी काय झालेलं आहे ना, आता ओळख झाली, तर ते तुमच्यासारखेच गप्पा मारणारे मैत्रिणी सगळे. तर त्या तर मैत्रिणी तुम्ही सगळे माझे सबस्क्रायबर आहे, माझी फॅमिलीच आहे, म्हणून विषयच नव्हता तुमच्याबद्दल बोलायचा. पण मला असं वाटलं तुमच्यासाठी काहीतरी नवीन करावं, आणि तुमच्याशी रोज गप्पा मारायला आता भेटणार नाही, लाईव्ह यायला भेटणार नाही, कसं लाईव्हवर एका जागेवर थांबावं लागतं बोलायला, काय बोलणार मी आता. म्हणून मी एक ब्लॉग बनवते तुमच्यासाठी खास. आणि प्लीज माझ्या ह्या ब्लॉगला तर खूप सपोर्ट करा, म्हणजे मी तुम्हाला रोज असे वेगवेगळे गप्पा गोष्टी आपले चालूच राहणार. तुम्ही मला फक्त जसे कमेंट लाईव्हवर करायचे ना, तसे तुम्ही मला व्हिडिओला कमेंट करा. मी व्हिडिओ प्रमाणे कमेंट करते. जे तुम्ही मला लाईव्ह मध्ये कमेंट करून बोलायचे ना माझ्याशी, तुम्ही कुठे असता, काय करता, कसं काय, म्हणजे जे काही तुम्हाला पटेल, ज्या कमेंट यायच्या मला यायच्या, जे तुम्ही करायचे तर, आणि मी त्याची उत्तर जी द्यायची लाईव्ह मध्ये, ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे नक्की देत जाईन. आणि प्रत्येक व्हिडिओद्वारे देत जाईन. जर मला ह्या व्हिडिओला तुमच्या कमेंट आल्या, तर मी नेक्स्ट टाइम म्हणजे रोज डेली तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवून टाकत जाईन. आणि तुमच्या व्हिडिओ पण टाकत जाईन, तुमच्या कमेंट्सला उत्तर त्या व्हिडिओद्वारे भेटत जाईन. आता ह्या व्हिडिओला तर तुमचे कमेंट नाही, आणि मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवते, कारण तुमच्या संग मी लाईव्ह येऊन बोलू शकत नाही म्हणून. सांगितलं मी आता बिझी झालेले आहे, बिझी झाल्यामुळे मला खरंच काहीच करता येत नाही. आणि मी जरी माझं हे यूट्यूब चॅनेल फक्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अजून माझ्या फॅमिलीमध्ये फक्त माझे सासू सासरे, मम्मी पप्पा, म्हणजे जे घरात आहे ते, आमच्या घरात जे आहे त्यांनाच माहिती. आता जे नवीन मैत्रिणी झाल्या ना, त्यांना कोणालाच माझं यूट्यूब चॅनल माहिती नाही.
ते काय त्यांना मी सांगितलं का मी यूट्यूब चॅनल आहे माझं, तर मी ब्लॉग बनवणार आहे, तर तुम्ही प्लीज माझ्या ब्लॉगमध्ये यावं का सगळे. ते सगळे म्हणतात नाही बाबा आम्हाला भीती वाटते, आम्ही कधी कॅमेरा समोर आलो नाही. एक जण तर म्हणते तुझे 10,000 सबस्क्रायबर झाल्यावर आम्ही तुझ्या ब्लॉगमध्ये येऊ. असे खूप डिमांड काय काय जणांचे आहेत, 4-5 जणी, अशा 8 जणी आम्ही टोटल 8-9 जणी. तर ते अशा वेगवेगळ्या डिमांड मांडून राहिले. नसते काय काय ना कॅमेरा समोर यायची सवय, मला पण नाहीये. मला म्हणजे अशी डायरेक्ट समोर यायची सवय नाही, डायरेक्ट येऊन कॅमेरा समोर बोलायची सवय नाही. पण मी बोलायचा प्रयत्न करते आज तुमच्यासाठी. तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की तुम्हाला जशा वाटेल तशा कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला उत्तर द्यायला तयार आहे आणि हा माझा तुमच्या कमेंटसाठी खास ब्लॉग बनवलेला आहे मी. तर आता माझी कसं निघायची वेळ झालेली ना, म्हणून मला उशीर होतो. चला बाय.